हॅलो गाईज, मी मयुरी. तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी करणार आहे काप मासा त्याची फ्राय. तर काप मासा कसा असतो त्याचा फोटो मी इथे लावते. तर तुमच्या इथे काप मासाला काय बोलतात हे नक्की मला कमेंट करून सांगा. तर चला आता आपण काप मासा याची फ्राय करूया. हा आहे काप मासा. त्याचे मी छोटे छोटे तुकडे केलेले आहेत. हे आहे काप माशाचं डोकं. त्याचा मी रस्सा केलेला आहे, म्हणजे सार केलेला आहे. तर काप मासा आपण स्वच्छपणे धुवून घेतलेला आहे. त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट. जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही लाल तिखट टाका. लाल तिखट टाकून झालेलं आहे. नंतर टाकणार आहे मी हळद. जास्त नाही, थोडीशीच मी हळद टाकणार आहे. त्यानंतर मी टाकणार आहे गरम मसाला, थोडासा टाकणार आणि थोडे जिरे पावडर पण मी ॲड केले आहे. तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही ॲड करू शकता. आणि त्यानंतर टाकणार आहे चवीनुसार मीठ. तर आता मी टाकत आहे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट. तुम्ही कुठल्याही माशाची फ्राय करत असाल तर त्याच्यात आलं लसूण मिरची कोथिंबीर याची पेस्ट करून नक्की टाका. तर आपण हे आता मिक्स करून घेऊया सगळं कालवण. कोकमाचा आगळ. तर तुमच्याकडे कोकमाचा आगळ नसेल तर कोकम डिरेक्ट टाकली तरी त्याच्यात चालेल. आणि मॅरिनेट करत ठेवूया 10 मिनटं ठेवा. आणि त्यानंतर तुम्ही फ्राय केलं तरी चालेल. मी तवा तापत ठेवलेला आहे आणि एका साईडला मी रवा एका प्लेटमध्ये काढून ठेवलेला आहे. तर हे थोडं 5 मिनटं तरी मॅरिनेट करून ठेवा आणि त्यानंतर तुम्ही फ्राय केलं तरी चालेल. तर ह्यामध्ये ॲड केलं आहे मी थोडंसं तेल. तर तेल आपलं तापलेलं आहे. तर चला फ्राय टाकूया. तर मी आता फिश घेतलेली आहे. प्रॉपर मसाला लागला आहे की नाही ते बघा नक्की. तर मी आता फिश घेत आहे आणि हे मी रव्यामध्ये डीप करत आहे. सगळीकडून चारी बाजूने रवा एकदम प्रॉपर चांगला लावून घ्यावा आणि त्यानंतरच तो तेलामध्ये टाका. जर तुम्हाला पण माझे फूडचे ब्लॉग आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी ह्यापुढे वेगवेगळ्या रेसिपी घेऊन येईन. या व्हिडिओला तुम्ही जर खूप चांगला प्रतिसाद दिला तर मी नक्की पुढच्या वेळी वेगवेगळी रेसिपी घेऊन येईन तुमच्यासाठी. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.